स्टार्ट. नमस्ते मित्रांनो, आज आम्ही आहे पुण्याला, त्या मुंबईला आणि साऊथ आम्ही जाणार आहे साऊथ आफ्रिकेला. पण आम्ही तिथं मज्जा करणार आहे. तुम्ही पण किंगडम हॉटेलला जावा. पण किंगडम हॉटेलला कसं जावा माहिती का? आधी त्याचं तिकीट काढा मग जावा. कुठे चाललाय? कुठे चाललाय तू? हा, जोरात सांग ना. साऊथ आफ्रिका आणि काय काय करणार आहे तिथे जाऊन? मज्जा करणार. हो. आणि मी आहे आता एअरपोर्टला. आता 2 तास लागणार आहे फ्लाईट यायला. ओके. आणि मग तिथे जाऊन काय करणार आहे साऊथ आफ्रिकेला? पहिलं सफारी करणार, मग बाकीचे बीच फिरणार. बर. आणि का चाललोय आपण साऊथ आफ्रिकेला? काय आहे आज तुझं? कारण माझा बर्थडे आहे. अरे वा वा वा, हॅपी बर्थडे राज. मम्मी मला फ्लाईटमध्ये किती वेळ बसायचे ते मी सांगते. मला फ्लाईटमध्ये 13 hours बसायचं. अरे बापरे, एवढा? ना. तू बसणार का? रडणार नाही ना? नक्की? बर. ओके, गुड बॉय. राज, तुझा बोर्डिंग पास नीट दाखव. हाय, आम्ही आता नैरोबी एअरपोर्टला आहे. सकाळी ऑलमोस्ट 6:45 वाजता मुंबईवरून निघालो होतो. 7 तासाची फ्लाईट होती आणि ऑलमोस्ट 7 तासानंतर नैरोबीला पोचलो आहे. इथे 2 तासाचा हॉल्ट आहे आणि 2 तासानंतर आमची जोहान्सबर्गची नेक्स्ट फ्लाईट आहे, जी 4 तासाची फ्लाईट आहे. आणि जोहान्सबर्गच्या टाईमनुसार आम्ही साधारण 4:40 म्हणजे 4:45 वाजता जोहान्सबर्गला पोचू. पुढचे अपडेट जोहान्सबर्गला पोचतो. जोहान्सबर्ग एअरपोर्टला 15:45 म्हणजे 3:45 पोचलो आहे. आणि इंडियात आता मे बी 7 वाजले असतील संध्याकाळचे. म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 7, ऑलमोस्ट 12 तासाची जर्नी कंप्लीट करून आता जोहान्सबर्ग एअरपोर्ट पोचलेलो आहे. आता पुढे आपण एक फॉर्च्युनर बुक केली आहे, सेल्फ ड्राईव्ह आहे. आणि ते घेऊन आपण आपलं किंगडम रिसॉर्ट, जे की पिलान्सबर्ग नॅशनल पार्कच्या जवळ आहे, तिथे जाणार आहोत. पुढचा अपडेट लवकरच. आपण सेल्फ ड्राईव्ह कार बुक केलेली आहे. टोयोटाची फॉर्च्युनर आहे. युरोप कार. हे एअरपोर्टच्या जस्ट बाहेर एक रस्ता क्रॉस करून पलीकडे आलं की तिथे युरोप कार म्हणून आहे. तिथनं आपण ही कार पिकअप केली. हे तुम्ही काउंटर बघू शकता, हे युरोप कारचं काउंटर आहे. आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हेल्प केले. गाडी एकदम 10 मिनिटात आम्हाला त्यांनी चावी दिलेली आहे. आणि आता आम्ही पुढे निघत आहोत. थँक्यू. आपल्याला ही कार भेटलेली आहे आणि या कारने आपण रेस्ट ऑफ द ट्रिप कंप्लीट करणार आहे. आपण किंगडम रिसॉर्टला पोचलेलो आहे आणि आपला विला आपल्याला भेटला आहे. हा विला आहे. आतून हे टॉयलेट आणि त्याला बाथटब अटॅच आहे.
हे फर्स्ट बेडरूम आणि हे सेकंड बेडरूम. याला अटॅच टॉयलेट आणि बाथरूम आहे. नमस्ते मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता आपण पिलान्सबर्ग नॅशनल पार्कच्या जवळ किंगडम रिसॉर्ट आहे तिथं आलो आहे. हे त्यांचं रिसेप्शन आणि हे रिसॉर्ट आहे. काल ज्यावेळेस जोहान्सबर्ग एअरपोर्टवरून निघालो त्यावेळेस आपलं लगेज त्यांच्याकडून डिले झालं म्हणून सांगण्यात आलं. ते अजूनसुद्धा मुंबई एअरपोर्टलाच आहे, त्यामुळं लगेज न घेताच आता किंगडम रिसॉर्टला आपण पोचलो आहे. लगेज आज भेटेल उद्या भेटेल काही त्यांच्याकडनं तसं कन्फर्म सांगण्यात नाही आलं. बघू, आज भेटलं तर आज, पण पॉसिबल होईल असं वाटत नाही. परत एअरपोर्टला जाऊन ऑलमोस्ट 2.5-3 तासाची जर्नी आहे. ही आपण गाडी रेंटवरती घेतली, सेल्फ ड्राईव्ह कार आहे फॉर्च्युनर. आणि आज ॲक्च्युली पिलान्सबर्ग नॅशनल पार्क एक्सप्लोअर करायला आपल्याला जायचं आहे. तर लगेज नाही, त्यामुळं सगळे प्रॉब्लेम्स आहेत. पण स्टील बघू आता कसं करता येतं. आता पिलान्सबर्ग नॅशनल पार्क एक्सप्लोअर करायला जाणार आहे. ऑलमोस्ट इथे दिवसभर पुण्याचं करायचा विचार होता, ते आणि सन सिटी आणि किंगडम रिसॉर्ट पूर्ण एक्सप्लोअर करायचं होतं आज दिवसभर. बघू आता लगेज कसं पिकअप करता येईल. मी तुम्हाला किंगडम रिसॉर्टची एक टूर दाखवतो. माझ्याबरोबर गाथा आहे. गाथा, से हाय. हाय कर, हाय कर, नमस्ते कर. कशी करती तू नमस्ते? चलो लेट्स स्टार्ट. एक मिनिट. हे त्यांचं रिसेप्शन जवळचं पार्किंग. त्यांचे ऑलमोस्ट प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी असे विला बनवलेले आहेत. या टाईपमध्ये विला आहे तिथे तुम्हाला जर दिसत असतील, हा विला आहे. आणि प्रत्येक विलाचं वेगवेगळं पार्किंग आहे. त्यातलं हे एक आहे आपला विला 52B म्हणून आहे. तसं खूप मोठं आहे रिसॉर्ट आहे. आणि आपण आपल्या विलाच्या इथे जाणार आहे. समोर जे दिसतंय त्यांच्या इथं त्यातलं एक रेस्टॉरंट आहे. इथे 8:30 वाजताच रेस्टॉरंट सगळे बंद होतात. काल 8:30 वाजता रेस्टॉरंट बंद झालं होतं. बाय. चिल्ड्रन्स प्ले एरिया. तो राज तिथे वर गेलाय चिल्ड्रन्स प्ले एरियामध्ये. बघू आता तो. इथे सगळे चिल्ड्रन्स प्ले एरिया, तुमचं वॉटर पार्क हे सगळं आहे इथे. हा चल, आपण नंतर येऊयात परत. आपल्याला जंगल सफारीला जायचंय. चल बस लवकर गाडीत. बॅग आता बघूयात कधी भेटतात. ये लवकर. राज, से गुड मॉर्निंग. आता कुठे जाणार आहेस तू? मी आता जाणार आहे जंगल सफारीला. हे बघा इथेच आहे जंगल सफारीची गाडी. ओके, ही गाडी जंगल सफारीची नाहीये, ही व्हॅन आहे. इथे हे वेगळं विलाचं हे पार्किंग आहे. इथे राज आला होता म्हणून त्याला घेण्यासाठी इथे आलेलो. चल राज,
गाथाला खाली बसव. नीट. रिसॉर्ट खूप मोठं आहे. त्याचं बाकी वॉटर पार्क वगैरे हे सगळं आपण नंतर एक्सप्लोर करूया. आधी जंगल सफारीला जाऊन येऊ. ते हे बघ आमचं घर. थांब गाथा, ते बघ पुढे काय. बाबा आपण इंडियात नाही दुसऱ्या देशात. बाबा ब्रेक कोणी. इथे 52 नंबरचं रिसॉर्ट आहे आपलं. हे सगळे विलाज आहेत तिथले आणि त्यातलं एक हा त्यांचा विलाचा एरिया आहे. आपला इथला 52 नंबरचा विला आहे. छान आहे प्रॉपर्टी, बघू शकता इथे. हा समोर लिहिलाय बघा, किंग सूट 52B. इथे विला आहे, 2 बेडरूम. इथे अटॅच 2 बेडरूमचा विला आहे. 1 अटॅच आणि 1 कॉमन. असं टॉयलेट आणि हे आपण आहे इथे. आणि कॉमन वॉशरूमला बाथटब आणि हे छान आहे. असं ओव्हरऑल छान आहे. खूप मस्त प्रॉपर्टी आहे. खूप मोठी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ ड्राईव्ह कार घेऊन येणं हे खूप एक एक्साइटिंग, थ्रिलिंग आणि सेल्फ ड्राईव्ह सफारी करणं हे सगळ्यात मला आवडणारं गोष्ट होती, म्हणून मी ती करतोय. आणि आपण या गाडीने सेल्फ ड्राईव्ह सफारी करणार आहे. गाडी पण छान आहे, मेंटेन केलेली आहे. 50,000 किलोमीटर रनिंग झालं आहे गाडीचं. बरं, आता नेक्स्ट प्लॅन सांगतो. नेक्स्ट प्लॅन आहे आपला इथनं सनसिटी रिसॉर्ट जे आहे त्याच्याजवळ सनसिटी विलेज आहे. तिथे काही शॉपिंग साठी स्टोर्स आहेत. तर तिथे जाऊन आपण त्या स्टोर्समधनं काही आता ब्रश आणि डायपर वगैरे गाथाचे याच्यापासून सगळं आता शॉपिंग परत पुन्हा करायला लागणार आहे. तर तिथे काय लागणार आहे ते बघू. सनसिटी रिसॉर्टच्या जवळ सनसिटी विलेज म्हणून तिथे जाऊन मेडिकल स्टोर्स आहे. त्यानंतर अजून बाकी मोबाईल स्टोर आहे. मोबाईलची चार्जिंगची पिनसुद्धा आत्ता नाही आहे, तर तीसुद्धा घ्यायची आहे. तर तिथे जाऊन हे सगळं पहिलं शॉपिंग करणं आणि मग पुढे सफारीला निघणं. पुढचं अपडेट थोड्या वेळात देतो तुम्हाला.